अजब रमा राघवची जोडी। दिवसही चांगला आहे, सगळं छान जुळून आलंय। हो म्हणजे काय, आणि माझी लाडूबाई करेलच, ती जराही मागे हटणार नाही। ठरलं तर मग काय करशील? हे बघा, झालं ते झालं, आता काय दुःखच करत राहायचंय का? आजी, आणि फार काही घाट घालायला नको। साधा गोडाचा शिरा करू दे, काय रे मग? हो गजाननराव, आज स्वयंपाकघरात कुणीतरी काहीतरी करणार आहे म्हणे। कोणी काही करणार नाही, ते स्वयंपाकघर आहे, इथे अन्नपूर्णेचा वास असतो, म्हणजे देवघरच झालं ना, आणि तेही पुरोहितांचं। आणि तुम्ही सगळे माझी आठ विसरलात वाटतं। या मुलीला पुरोहितांच्या देवघरात प्रवेश निश्चित आहे। बास कर आता गजानना। अरे खरं तर आपण वास्तुदेवता म्हणतो, म्हणजे हे घरही एक देवघरच आहे ना। आणि ईश्वर तर काय ठाई ठाई असतोच, म्हणजे या मुलीने काय आता श्वासच घ्यायचा नाही। इतका टोकाचा तिरस्कार असा तू कधीच नव्हतास गजानना, आता काय झालंय? काय झालं आई, काय झालं याचा पाढा मला पुन्हा पुन्हा वाचायचा नाही। आबा, आबा, तुम्हाला गेले काही दिवस खूपच मनस्ताप झालाय, आता पुन्हा नव्याने कशाला वादाला तोंड घालायचं? हा कार्तिक आहे, वा, आता तूच बाकी राहिला होता मला अक्कल शिकवायला, आणि मला त्रास होतो हे समजतंय ना। अरे मग वागा ना तसे। हे जे काही घडतंय ना ते या मुलीमुळे घडतंय। काय गे, हे सगळं बघून तुला आनंदच होत असेल ना? नाही तसा पहिल्यापासून तुला आनंद होतोय, तुझ्या मनासारखं सगळं घडतंय, आणि तेही सहजासहजी। वडिलांकडून श्रीमंती मिळाली, हव्या त्या मुलाबरोबर लग्न करता आलं। इतकंच नाही तर माझ्या आईकडून या घरात आल्यावर सुनेचा मानही मिळवला, तोही सहज। आणि आता काय, राघवचा सगळा पगार तुझ्याच हातात पडतोय। आता काय बोलायचं, काय बोला? अंकल गुरुजी, आता तुम्हीच सांगा, मी काय केलं म्हणजे तुम्ही मला या घरातली सून म्हणून स्वीकारा? तुम्हीच सांगा मी कसं वागू ते? नाही, तू या घरची सून होऊ शकत नाही, आणि सर्वात महत्वाचं, पुरोहितांच्या स्वयंपाक घरात तू पाऊलही टाकायचं नाहीस। अच्छा, तू हे सगळं मुद्दाम करतोस ना गजानना? आणि तू या मुलीला आपल्या घरच्या सुनेचा मान मिळावा म्हणून तू सुद्धा मुद्दामूनच करत होतीस ना सगळं? काय काय सांगू का, काय काय सांगू? तिचा गृहप्रवेश करवलास, तिच्या लग्नाची मेजवानी घातलीस, आणि आणखी काय सांगू तुला? काहीही सांगू नकोस। तू डोक्यात राग घालून बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखा वागतोस, मग मी तशीच वागू का? हेच हे नाही आणि ते नाही। स्वयंपाकघरात कोणी जायचं आणि कोणी नाही हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीचा असला पाहिजे, आणि तो माझा आहे, आणि मी अजून जिवंत आहे। रमा स्वयंपाकघरात जाणार म्हणजे जाणार, बघतेच कोण अडवतंय ते। मग मी निक्षून सांगतो, या मुलीला पुरोहितांच्या स्वयंपाक घरात प्रवेश नाही म्हणजे नाही।
रमा तू जा, मी बघते माझ्या निर्णयाविरुद्ध जाण्याची हिंमत कोणाची येते. ठीक आहे, मग मी पूर्वी तुम्हाला जे काही सांगितलं ते आत्ता करतो. जोपर्यंत स्वयंपाक घराचा निर्णय माझ्या बाजूने लागत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही. आबा मी ही तुझीच आई आहे गजानना. आज रमानी शिरा केला नाही तर मी जेवणार नाही म्हणजे नाहीच. आजी तुम्ही जाऊन आबांशी जरा बोलून या ना, तुमचं तरी ऐकतील ते. मी बोलते काकांशी, मी समजवते त्यांना. मी आलेच. अश्विनी काका काका ऐका ना, तुम्हाला इथे बाहेर बसून इतका वेळ झालाय की आम्ही वेळही पाहायची सोडून दिली. पण तुमच्या या अशा वागण्यामुळे काका आम्हाला, खास करून मला किती त्रास होत असेल याचा विचार करा ना. घराचे मालक असून सुद्धा तुम्हाला हे असं उंबरठ्याच्या बाहेर बसलेलं बघून माझ्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार करा. प्लीज काका, प्लीज आत या. अश्विनी आता मी विचार करण्याचा किंवा कोणालाही काही विचारण्याची वेळ निघून गेली आहे. आता जोपर्यंत माझ्या मनासारखं घडत नाही, मला हवंय ते घडत नाही, तोपर्यंत मी घराचा उंबरा ओलांडून आज जाणार नाही. आता काय करायचं? एखाद्या लहान मुलासारखे दोघंही हट्टाला पेटलेत. आजी आजी ऐका ना माझं. आजी तुम्ही तरी ऐका ना. अहो आज मी शिरा नाही केला तर नंतर कधीतरी करीनच असंच म्हणणारच ना तू? चालणार नाही. आत्ता आणि नंतर याच्यामध्ये फरक असतो. आत्ता तू नवीन नवरी आहेस तेव्हा तुझा मान आहे, नंतरचं कोणी सांगितलंय? जोपर्यंत तू शिरा बनवत नाहीस तोपर्यंत मी अन्नाचा कण काय पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाहीये. विषय संपला. आजी असं नका करू प्लीज. काका ऐका ना, काका प्लीज. काय आहे काका मला मान्य आहे की आज आपल्या घरात फूट पडतीये. चक्क तुमचा शब्द डावलला जातोय, तुमच्या इच्छेचा मान राखला जात नाही. पण तरी काका तुम्ही इतके विचारी आहात की तुम्हीच समजून घेऊ शकता. मला मान्य आहे की सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छेविरुद्ध घडतायत, पण तरी सुद्धा मान्यता देण्याचा मोठेपणा तुम्हीच दाखवू शकता. आजीकडे बघ, मी आबांशी बोलतो. काका आबा तुमचा सगळा राग लोभ बाजूला ठेवून आधी घरात चला बघू. अहो घरातले सगळे खूप चिंतेत होतो. अश्विनी सगळ्यांना नीट समजावून सांग, माझा अंत पाहू नका. माझ्या संयमाचा कडेलोट झाला तर सगळ्यांना खूप कठीण जाईल. ही नाटकं ताबडतोब बंद करा आणि इथून चालते वा. नाही आबा, नाही. तुम्ही असं घराबाहेर राहणं मला नाही सहन होत आहे. तुम्ही जोवर घरात येत नाही तोवर मी तुमच्या पायावर डोकं टेकून राहणार.